दुसरीकडे ललिता बाबरला पदकाने हुलकावणी दिल्यानंतर तिच्या कुटुंबियांची निराशा झाली। ललिताचे आई वडील, काका काकी यांच्यासह मोहितल्या सर्व गावकऱ्यांना त्याचं दुःख झालेलं आहे। ललिताचे वडील आणि काका यांच्यासह गावकऱ्यांशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी रणजित मासगावकरने। जो जीता वही सिकंदर असं असलं तरी ललिता टॉप 10 मध्ये आहे। अख्ख्या गावानं ललिताची कामगिरी बघितली। भलेही सिल्वर, गोल्ड इतर मेडल जरी मिळालं नसलं तरी पण तिची जिद्द अखंड होती। आपण जाणून घेऊया, तिचे काका आहेत, तिचे वडील आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया। ललिता कमी पडलेली नाही, टॉप 10 मध्ये आहे। काय सांगाल, अपेक्षा काय होती आणि आता काय सांगाल तुम्ही? ललिताची एक आम्हाला एक अपेक्षा होती की भारताला कुठले ना कुठले पदक घेऊन येईल अशी एक अपेक्षा होत्या। ती आता सध्या ते कुठल्या गोष्टीतून मागे पडली असेल तरी अजूनही ते भारतासाठी चांगल्या पद्धतीने सराव करून कुठले ना कुठले दुसऱ्या पदक हे या ऑलिम्पिकसाठी तयारी करेल। काय सांगाल ललिता, एकूणच टॉप 10 मध्ये ललिता आहे। ललिताला खरं तर मेडल मिळायला पाहिजे होतं। 3 पैकी एक तरी 3 मध्ये बसायला पाहिजे होते किंवा बेस्ट 5 मध्ये, आणि बेस्ट 5 मध्ये सुद्धा काही नाही बसली, परंतु तिला टॉप 10 मध्ये बसले याच्यात मला फार मोठा आनंद आहे। काही नाही, आणि नंतर तिनं आता इथून पुढे चांगला सराव करून पुढच्या 5 वर्षानंतर ऑलिम्पिक येईल, त्यावेळेस ऑलिम्पिकमध्ये तिनं नक्कीच मेडल द्यावं देशाला, आणि माझ्या शुभेच्छा असतील। आणि तिला म्हणजे कंटिन्यू म्हणजे प्रत्येक गोष्ट ललिता मला विचारते आणि तिला नक्कीच मी सांगेन की आपल्याला गोल्ड मेडल पुढच्या ऑलिम्पिकला मिळालंच पाहिजे। तुमच्या शाळेमध्ये ललिता शिकलेली आहे, रेस बघत असताना काय मनात चालू होतं? आम्हाला खूप आशा होती की ललिता 100% नाव कमवेल। अशा शेतकरी वर्गात तुम्ही आता सर्व चॅनलवाल्याने बघितलंय की बाबा ह्या शेतकरी आईवडिलांचे आईवडील त्याचे शेतकरी आहेत आणि यांची मुलगी देशामध्ये नाव कमवतं, हे आम्हाला फार अभिमानाची आमच्या गावाच्या दृष्टीनं गोष्ट आज देशामध्ये आम्ही पाहतोय। आम्हाला चॅनल बघताना एवढा आनंद वाटला की 100% ललिता माझी कुठेतरी चमकेल। तिच्या आई वडिलांची आणि आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा होती, ठीक आहे आम्ही एकच घोषणा करत होतो की रन फॉर ललिता, गोल्ड फॉर ललिता। दिवसभर आम्ही घोषणा दिल्या, गावातून फेरी काढली, देवाची भाकणूक केली। सर्व आमचं एक 15 दिवस झाले हे कार्यक्रम चाललोय, परंतु आम्हाला ठीक आहे टॉप 10 मध्ये आली तरी आम्ही नाराज होणार नाही, पण एक नक्की आहे की ती भविष्यात देशाला नक्की यश मिळवून देईल आणि गोल्ड घेऊन येईल याची आम्हाला खात्री आहे। एकूणच आपण पाहिलं की संपूर्ण गाव असेल, कुटुंब असेल, यांची एकच भावना आहे की रन फॉर ललिता, गोल्ड फॉर ललिता। आणखी काही एक प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया की टीव्ही बघत असताना काय मनामध्ये चालू होते? आजचा कार्यक्रम बघून तसं निराशच होत आहे। आजच्या कार्यक्रमाचं जर वर्णन करायला गेलं तर तसा आंबटगोड कार्यक्रम झालेला आहे, म्हणजे निराशा ह्या अर्थानं झाली की ती मेडल घेऊ शकली नाही। पण ललिता बाबरमुळं आजपर्यंत आम्हाला, म्हणजे ललिता बाबरमुळं ही सगळे लोक तुम्ही इथं जमा झाला आणि आज आम्हाला वाटलेलं की ती मेडल घेईल म्हणून, पण तिनं तिचा बेस्ट टाइम दिला, ह्यातच आपण धन्यता मानू। आणि टॉप 10 मध्ये वर्ल्डमध्ये येणं ही सुद्धा एक चॅलेंजिंग गोष्ट आहे। आणि आतापर्यंतच्या ज्या प्रवासात सगळ्यांनीच ललिता बाबरला साथ दिली, अगदी तुम्ही मीडिया लोक असाल किंवा लोकप्रतिनिधी म्हणा, सर्वांनीच। आता इथून पुढे पण ती तिचा गेम असा चालू ठेवेल आणि नक्कीच येणाऱ्या दिवसात म्हणजे चित्र वेगळं दिसेल असं मला वाटतं, अशी पूर्ण खात्री आहे। आपण पाहिलं की ललिता बाबत ज्या भावना आहेत ते गावकरी, तिचे कुटुंबीय व्यक्त करतायत की भलेही तिला गोल्ड मेडल जरी नाही मिळालं असलं तरी ती टॉप 10 मध्ये आहे, आणि अख्ख्या गावकऱ्यांच्या मते की रन फॉर ललिता, गोल्ड फॉर ललिता ही घोषणा अशीच कायम अखंडपणे राहणार आहे आणि तिला भविष्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं प्रोत्साहन दिलं जाणार आहे, अशी इच्छा गावकरी आणि कुटुंबाने व्यक्त केली आहे। कॅमेरामन निलेशसह मी रणजित मासगावकर, एबीपी माझा, सातारा।